भारतीय बर्गर म्हणून वडापावला मान मिळालाय। हा वडापाव आता भारताचा नव्हे तर परदेशातही दिमाखात दाखल झालाय। मुंबईत वाढलेला आणि शिकलेला मराठमोळा सुबोध जोशी यानं या मराठी पदार्थाची ओळख लंडनमध्येही करून दिली आहे। वडापाव हा असा पदार्थ जो मुंबईत कुठेही आणि केव्हाही खायला मिळू शकतो, पण आता लंडनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना या वडापावची चव चाखता येते। मुंबईचा सुबोध जोशी आणि त्याचा बिझनेस पार्टनर यांनी लंडनमध्ये 2 वर्षांपूर्वी भारतीय खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरू केला। कटिंग चहा आणि वडापावपासून सुरुवात केली आणि आज लंडनमधील हॉन्स्लोमध्ये श्रीकृष्ण वडापाव नावाने एक हॉटेल चालू केलंय। सारे लोकांना माहिती होतं की मुंबईत वडापाव आणि कटिंग मिळतो, मग ते त्यांना खूप आनंद झाला। तिकडे हे वडापाव आणि कटिंग चहा मिळायला लागला आणि एक्झॅक्टली सेम टेस्ट मिळायला लागली। एका अनोळखी देशात मराठी पदार्थांचा व्यवसाय करणं नक्कीच सोपं नाही। बऱ्याच अडचणींना तोंड देत सुबोध आणि त्याच्या पार्टनरनं हा व्यवसाय चालू केलं तेव्हा मला खूपच टफ गेलं। म्हणजे लिटरली मी आणि सुजय आम्ही चहाची केटली घेऊन सगळ्या दुकानांमध्ये जाऊन आमच्या प्रोडक्टची ॲडव्हर्टाईज करायचो, लोकांना कटिंग चहा द्यायचो, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचो, ऑर्डर घ्यायचो आणि मग त्याच्यापासून सुरुवात झाली। मग लोकांना आवडायला लागलं, मग रोज आम्हाला ऑर्डर मिळायला लागल्या। सुबोधच्या या अनोख्या कल्पनेला आणि त्याचा हा व्यवसाय सुरू करायला त्याच्या आई वडिलांनी साथ दिली आणि पाठिंबाही दर्शवला। एवढंच नव्हे तर वेळोवेळी सल्लेही दिले। माझी पहिल्यापासून इच्छा होती की असं एखादं हॉटेल त्यांनी चालू केलं तर बरं होईल, त्यामुळे मी सजेस्ट पण केलं। त्यांनी थोडासा माझा ॲडवाईस घेतला आणि खूप त्यांनी मेहनत केली आणि त्याच्यात त्याला चांगलं सक्सेस आलं। प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाप्रमाणे सुबोध आणि त्याच्या पार्टनरलाही हा व्यवसाय वाढवायचा आहे। मात्र परदेशात या दोघांनी आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय हे नक्की। शलाका पाटसकर, साम टीव्ही, मुंबई।